नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 11वीच्या वर्गासाठी इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका, जिला तुम्ही सेकंड युनिट टेस्ट नंबर 2 म्हणता. तिची इंग्रजीची म्हणजेच इंग्लिशची क्वेश्चन पेपर पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही क्वेश्चन पेपर पेड आहे आणि तुम्हाला यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळते. सो डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब. ओके, तो बघू शकता क्लास 11 युनिट टेस्ट 2 सर्व काही तुम्ही ऑलरेडी रीड केलेलं असेल. आणि चालू वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, मार्क्स आहे 25, टाईम दिलेला आहे 1.5 तास. आता सेक्शन ए मध्ये प्रोज म्हटलेलं आहे. आता तुम्हाला पॅसेज असेल, पॅसेजवरती काही क्वेश्चन्स असतील ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर बघू शकता कोणता पॅसेज आपण दिलेला आहे. सर्वप्रथम पॅसेजकडे येऊयात, ज्यामध्ये आहे द सेकंड थिंग वी आर वॉन्टिंग इन अ रिकग्निशन. तर विद्यार्थी मित्रांनो, युनायटेड स्टेट्स इथपर्यंतचा परिचय आहे. इथे स्क्रीनशॉट घेऊ शकता, लगेच याचा स्क्रीनशॉट घ्या. 3 ते 4 सेकंदाचा तुम्हाला वेळ देतो, या वेळेत स्क्रीनशॉट घ्या. ओके, तर जाऊया पुढे. काय प्रश्न आहे, प्रश्न बघूयात. यामध्ये म्हटलं आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. आता मी तुम्हाला पॅसेजचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी वेळ दिला होता, तुम्ही घेतला असेल. आता A1 मध्ये म्हटलेलं आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल कंप्लीट द फॉलोइंग. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर आंबेडकर हॅज एक्सप्रेस हिज डीप कॉन्सर्न ओव्हर ॲब्सेन्स ऑफ 2 थिंग्स इन दी देन इंडियन सोसायटी, वन ऑफ देम इज डॉट डॉट डॉट. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायला आवडेल की पिलर्स ऑफ डेमोक्रेसी हा जो तुमचा चॅप्टर आहे त्यामधील हा पॅसेज आहे. आय थिंक सो तोच आहे ना. ओके, असंच वाटतं. त्यानंतर आहे द शॉर्ट सेंटेन्स प्रियर इंट्रोड्यूस बाय द चर्च ऑफ डॉट डॉट डॉट. ओके, जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही उत्तरा वाचणार, तुम्ही याची उत्तरे लिहू शकता. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो इन्फरन्स कंप्लीट द फ्लो चार्ट. आता हा फ्लो चार्ट कंप्लीट करायचा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, लगेच याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्ही जेव्हा उत्तरा वाचणार तर याची उत्तरे तुम्ही सहजरित्या देऊ शकता. पहिले पॅसेजचा म्हणजे मी तुम्हाला जिथे जिथे स्क्रीनशॉट सांगतो तिथे स्क्रीनशॉट घेत चला. आता कंक्लुजन आहे फर्टर्निटी लीड्स टू सोशल स्टॅबिलिटी. फर्टर्निटी लीड्स टू सोशल स्टॅबिलिटी. एक्सप्लेन द स्टेटमेंट. हे स्टेटमेंट एक्सप्लेन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पेपर थोडासा टफ वाटेल तुम्हाला, बट युनिट टेस्टचा पेपर टफ यामुळे असतो की तुम्ही ॲन्युअलसाठी चांगली प्रिपरेशन करावी. सो तुम्ही याचं सोमतलेखन करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वॅकॅब्युलरीमध्ये म्हटलेलं आहे मेक अ लिस्ट ऑफ 2 होमोग्राफ्स फाउंड इन द एक्स्ट्रॅक्ट अँड गिव्ह दिअर मिनिंग्स. त्यानंतर आहे पर्सनल रिस्पॉन्स राईट युअर व्ह्यू ओपिनियन इन ब्रीफ ऑन द फॉलोइंग टॉपिक. दॅट इज अ क्वेश्चन आहे तुम्हाला, रोल ऑफ यूथ इन क्रिएटिंग सोशल अवेअरनेस. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा जो युवा आहे, जो गायच्या तंबाखू दारू बिरू सगळं काही पितोय, म्हणजे मजाक करतो मी तुमच्यासोबत, त्याच सोशल अवेअरनेस म्हणजे याच गोष्टी करू नये, नशा करू नये किंवा अनेक साऱ्या गोष्टी असतात. ओके, त्या अवेअरनेससाठी सोशल म्हणजे ओके तुम्हाला कळलं असेल. तर अवेअरनेससाठी त्याचा रोल काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं, स्वतःचं मत लिहायचं आहे. काही लिहिलं 2 मार्क मिळून जातील. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला ग्रामरचं क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आहे डू ॲज डायरेक्टेड. मग त्यामध्ये म्हटलेलं आहे फर्टर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन. फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज द आन्सर. तर इथे अंडरलाईन पार्ट नाही आहे, परंतु डायरेक्टली क्वेश्चन बनवून टाका, आन्सर यायला पाहिजे. त्यानंतर आहे हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्राइस in his volume on American Commonwealth about the United States of America. Pick out the prepositions. आता prepositions विद्यार्थी मित्रांनो पिक आउट करायचं आहे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो इट वॉज थॉट डिस्क्रेबल टू इंट्रोड्यूस अ प्रेयर. तर चेंज द व्हॉइस चेंज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सेक्शन बी आता पोएट्री आहे. आता कविता असतील, कवितेवरती काही प्रश्न असतील ती सॉल्व्ह करायचे आहेत. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो असं म्हटलेलं आहे. आता अर्थ ॲज नो एनिथिंग. तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. या कवितेचा लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या. यावरती काही प्रश्न आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत तुमच्या सेकंड युनिट टेस्टसाठी. आता बघूया फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग म्हटलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग, ज्यामध्ये आहे द गारमेंट इज कम्पेअर्ड. आणि दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनो द मॉर्निंग लुक्स ब्युटिफुल बिकॉज. तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट करायचं तुम्हाला डॉट 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 याची लाईन. द गारमेंट इज कम्पेअर्ड डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे द मॉर्निंग लुक्स ब्युटिफुल बिकॉज डॉट डॉट डॉट. तर फक्त कंप्लीट करायचं आहे अंडरस्टँडिंग बेसिसवरती. त्यानंतर आहे फाइंड आउट फ्रॉम द पोएम द वर्ड्स अँड फ्रेजेस विच डिस्क्राईब द फॉलोइंग. आता वर्ड अँड फ्रेजेस जे डिस्क्राईब करतं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे फक्त विद्यार्थी मित्रांनो. कॉलम एमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो साईट. त्यानंतर आहे इयर, रिव्हर, हाऊसेस, मॉर्निंग, सन. फक्त कॉलम बी त्याच्यासाठी आलेला डिस्क्रायबिंग वर्ड तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो द पोएम क्रिएट्स अ डिलाइटफुल पिक्चर ऑफ अ सिटी रिच इन इट्स नॅचरल ब्युटी. त्यानंतर आहे पिक आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच गिव्ह अ पिक्टोरियल इफेक्ट टू द पोएम. म्हणजे इमॅजिनरी आणि असं पिक्चर डोळ्यासमोर येतात, तर अशा कोणत्या लाईन्स आहेत त्या लिहायच्या आहेत. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स आहे दिअर इज अ कॉमन बिलाइफ दॅट सिटीज हॅव ऑलवेज फ्लोरिश्ड ओनली आफ्टर ह्युमन इन्स्ट्रक्शन ओव्हर नेचर. राईट युअर व्ह्यू अबाउट इट. त्यानंतर आहे सेक्शन सी रायटिंग स्किलचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये इंटरव्ह्यू आहे. आणि इंटरव्ह्यूसाठी म्हटलेलं आहे इमॅजिन दॅट यू हॅव टू कंडक्ट अँड इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस पर्सनॅलिटी फ्रॉम द फील्ड ऑफ स्पोर्ट्स विच द हेल्प ऑफ गिवन टेबल अँड पॉईंट्स. ड्राफ्ट क्वेश्चन ऑन द गिवन
field associated with the sport personality. That is, do not change the sequence of the questions sequence चेंज व्हायला नको. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, त्यानंतर आहे डिस्टिंग्विश पर्सनॅलिटी जी असेल ती, त्यानंतर एरिया ऑफ सक्सेस, रिप्युटेशन, डेट, व्हेन्यू, टाईम, त्यानंतर ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू, ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करून इंटरव्ह्यू रायटिंग करायचं 4 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन्स दिलेल्या विद्यार्थी तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलपमेंट, आयडियल इन लाईफ, अर्ली लर्निंग, तर अशा पद्धतीने स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सेकंड युनिट टेस्ट क्लास 11च्या स्टुडंटसाठी इंग्लिशची क्वेश्चन पेपर होती. थोडी टफ वाटली असेल बट तेवढीच इझी देखील आहे. 4 मार्क्ससाठी तुम्हाला सेक्शन वगैरे दिलेलं आहे. तर योग्य पद्धतीने ही क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह केली आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सेकंड युनिट टेस्टसाठी शुभेच्छा. आता PDF डाउनलोड करायचं असेल तर मास्टर वैभव हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. त्यामध्ये क्लास 11 सिलेक्ट करा, सेकंड युनिट टेस्ट सिलेक्ट करा. तर ₹100 पे करायला लागतात तुम्हाला तिथे ॲपमध्ये PDFसाठी. परंतु यूट्यूबवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओज बघायला मिळत आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. लवकरच आपण तुमच्या ॲन्युअल विषयाचे क्वेश्चन पेपर्स, ॲन्युअलच्या जे एक्झामिनेशन असते द्वितीय सत्र, तिच्या देखील क्वेश्चन पेपर्स अपलोड करणार आहोत. सो डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर.